आजच्या कथेचे नाव आहे शौर्याच्या सावल्या, पहलगाम, जम्मू काश्मीर. तारीख 5 जुलै 2023. पहलगामच्या त्या सुंदर निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आज जरी सूर्य उगवला होता तरी त्या प्रकाशात दुःखाचा एक गडद सावट पसरले होते. भारतीय लष्कराचा जवान लान्स नायक विनायक देशमुख काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला होता. विनायक औरंगाबादच्या एका छोट्याशा गावातून आलेला होता. लहानपणापासूनच त्याला देशासाठी काहीतरी करायचं होतं. वडील शेतकरी, आई गृहिणी. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण स्वप्न मात्र मोठी होती. त्याच्या पत्नी स्वराली 2 वर्षांपूर्वीच त्याच्याशी लग्न करून पहिल्यांदाच स्वतःच्या घराबाहेर पडली होती. नुकतीच त्यांची मुलगी सना 2 वर्षांची झाली होती. पहलगामला गेल्यानंतर त्याने स्वरालीला शेवटचा एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. "मी ठीक आहे, काही दिवसात परत येतो. सनाला मिठी दे आणि तुझं हसणं कधीच थांबवू नको." पण आज त्याच्या गावात तिरंगा गुंडाळलेली एक ताबूत पेटी आली होती आणि त्याचं स्वप्न, त्याचं हसू आणि त्या ऑडिओ मेसेजमधला शब्द आज काळजात खोल घर करून गेला होता. स्वराली ताबुतासमोर बसली होती. डोळे अश्रूंनी भरले होते, पण चेहरा शांत होता. तिच्या मांडीवर सना खेळत होती. काहीच कळत नव्हतं तिला. ती फक्त म्हणाली, "आई, बाबा केव्हा येणार?" स्वरालीने सनाला घट्ट जवळ घेतलं आणि आभाळाकडे बघून फक्त इतकंच म्हणाली, "तो आता प्रत्येक ताऱ्यामध्ये आहे, आपल्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात आहे. तो परत आलाय, आपल्या शौर्याच्या सावल्यात." ही कथा विनायकसारख्याच हजारो शूर जवानांच्या कुटुंबासाठी एक श्रद्धांजली आहे. जय हिंद, जय भारत. ही कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.